अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा, अकलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणवणी यती परब्रह्म, वेदांत आवडे तयाशी श्रवण करीती दिवस निशी, हिरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले, त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती, त्याचे आणावे अक्कलकोटी हेपू उपचला नृपापोटी, बहुत क्रोणी खटपटी बुवासी शेवटी आणिले, रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती त्यांनी अंतरी नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे, एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी, पहावया येतीचे दक्षिण ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी, ब्रह्मपदतकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे एकोणी सत्वरस येतिराज हसले, मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती, पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी, हा तो वेड्या संन्यासी भ्रळ पाडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तीचे याने ढोंग माजविले, तेथुनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्यो तरी तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोनी ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त जाहले, निद्रा लागली बुवासी लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावरील रुचिक एकाएकी चढले असंख्य, त्यात महाविचारी एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारसी जागृतता आली तयासी, त्यांनी धरोनी बुवासी सावध केले त्यावेळी, माग स्वप्नीचा वृत्तांत त्याची सांगती समस्त, म्हणती त्यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पासी, पुसता मागित प्रश्नाशी खदाखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदतकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृचक असे काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानतोसी मग ब्रह्मपद जाणती कैसे, ब्रह्मपदतकार होणे हे नवे सोपे बोलणे, त्यासी लागे कष्ट करणे फुकट हाता नसेची, बुवा प्रति पलटली गुण धरले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूने भरले नयन कंठ त्याला सदतीत, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले, इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिसोत भाविक भक्त सप्तम अध्याय गोढा।